मराठवाड्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं क्या हुआ तेरा वादा म्हणत आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारने शेतकऱ्यांना जो वादा केला होता कर्जमाफीचा तो वादा कधी पूर्ण करणार यासाठी आज अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे। आणि तुम्ही जे कॅमेऱ्यामध्ये हे सर्व नागरिक पाहत आहेत हे आता वाहन चालक नागरिक आहेत आणि ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही वयोवृद्ध शेतकरी आहेत। सरकारला काय म्हणणं आहे तुमचं? आता सरकारला आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जे सोयाबीनचे भाव म्हणले होते तुम्ही 6,000 देऊ किंवा कापसाचे वाढून देऊ, हे भाव देऊ म्हणले, त्याच्यामुळे लोकांना मतदान दिलं आणि हे भाजपचं सरकार असे थाप द्यायले। शिंदेसाहेब असते तर आम्हाला नक्की भाव देत होते, काहून शिंदेमुळं सरकार आलं हे बरं का। शिंदेमुळे तुम्ही काय केलं, दाखवली काळी गोरी पोरगी आणि दिली काळी पोरगी। म्हणजे मुख्यमंत्री शिंदे असते तर कर्जमाफी झाली असती। हा, ते दाखवली पोरगी एक आणि दिली एक। हे भाजपचं सरकार असं चोपडे हे असं फसवी आणि आम्हालाही पटवायले आणि आम्ही आहे का लोक काहीतरी भेटते याच्याकडून म्हणून काय सांगता साहेब? तुम्ही वाहन चालक आहेत, हेल्मेट तुमच्या हातात दिसायले, कुठं प्रवास करू लागले आणि किती तास झाले? 2 तास झाले, 2 तास तिकडे होती। हे जे आंदोलन सुरू आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे? भरपूर 100%। कशासाठी आंदोलन सुरू आहे? कर्जमाफीसाठी शेतकरी। बरं, काय म्हणणं आहे सरकारला? सरकारला एकच, शेतकऱ्याची कर्जमाफी, लाईट हे ते बस। शिंदे सरकार असतं तर जलद गतीने कामं झाली असते सगळी। हो, अजित दादाने वादा केला होता, तुमचं काय म्हणणं आहे? कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याला, कारण आज सध्या कर्जमाफीची फार आवश्यकता आहे। शेतकरी पूर्ण मोडीच निघालेला आहे या शासनाच्या धोरणामुळे। त्यामुळे कर्जमाफी हा ज्वलंत प्रश्न हाती घेऊन जे आंदोलन चालू आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। या सगळ्या आंदोलनामध्ये अचानक हे सगळे वाहन चालक या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। 2 तास झाले रस्ता रोखला आहे, तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी न दिल्यापेक्षा आज जे माल होतो 6,000 7,000 ह्याच्या कर्जमाफीवर कोणताही शेतकरी बसलेला नाही। लालची लोकायला बोलवलेलं आहे, बोलून यायला थकलीत लोक। शेतकऱ्यांना हा कापसाचा भाव 15,000 12,000 दर दिला, हळदीचा 17,000 भाव जाऊ लागला। आज यायचे गोदामं भरलेत, सोयाबीननं भरलेत, हरभऱ्यानं भरलेत, कापसानं भरलेत आणि हा माल शेतकऱ्याचा पूर्ण संपल्याच्या नंतर हा भाव त्यानं कमी करून शेतकऱ्याला अडचणीत आणलेलं आहे। अजित दादा म्हणतात मी वादा केलाच नव्हता। काय खरे वादा केला ना साहेब, वादा केला ना, वादा केला म्हणून लोकांना मत दिलं। नगर 6 महिन्याखाली मत पडत नव्हतं, 6 महिन्यात काय जादू केली ती वादा, हे खुश करायसाठी लोकांना। तरुण शेतकरी आहे, 2 तास झाले आंदोलन सुरू आहे, तुमचं सरकारकडे काय म्हणणे आहे? तुम्ही आंदोलनात सहभागी झाले? अहो, सरकारकडे आता जेवढे मुद्दे तेवढ्या विदाउट चाललेले सगळे जे मुद्दे मागं ठेवले शासनानं। तुमच्या बातम्या पाहिल्या तर तुमच्या बातम्या कधी हेडलाईन येतात की 255 300 रुपयानं खताची वाढ आहे, सोयाबीनची वाढ नाही आहे। तिथून 6,000 रुपयांचे 5 रुपये आहे, 4,950 मी 4,892 रुपये सोयाबीनला भाव दिला होता। तुम्ही खरेदी कितीने केलेला आहे? सरकार जे वादा करते तो पूर्ण वादा केलाय का? नाही केला। काय म्हणणं आहे? अजिबात केला नाही, कोणताच केला नाही। तुमचे 15-16,000 रुपये जेव्हा आमच्याकडे माल नसते तेव्हा तुमच्या हळदीचा भाव सोयाबीनचा भाव नसलं की आमच्याकडे 5 रुपये म्हणता, जेव्हा आमच्याकडे अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही 4 सरकारला सत्य देण्यासाठी तुम्ही मतदान केलं का? 100% केलेले। मग आता पण काहीच नाही, ते सरकार हेच नको, बोगस सरकारनं फसवलं का? हो, 100% फसवलेले। सरकारनं फसवलं का? 100%च फसवलं सरकारनं फसवलं। आम्हाला त्याला काय बोलायचं नाही, त्याने त्याचे नियोजन राव। आम्ही कोणाच्या माथा नाही, आम्ही शेतकरी आमच्या जीवावर जगतो। शेतकरी पहिल्यापासून मिळेला आहे, शेतकऱ्याची काय गरज नाही। शेतकरी काय इमानदार आहे, कष्ट रान शेतात काम करतंय, राबतंय, शेतकऱ्याला भाव नाही, काय गरज नाही। पण त्याने त्याचं काम करायला पाहिजेत, आमचा हक्क आम्हाला द्या पाहिजे। तुम्हाला भाव द्यायला पाहिजेत मला। हा, मला भाव द्या पाहिजे। सरकारनं फसवलं का? फसवलं साहेब, सरकारनं फसवलं। भाजप सरकारने निव्वळ खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यालाच नाही तर सर्वांना फसवलं। लाडक्या बहिणी असो कोणी असो। आता सोयाबीनचे भाव, आता आमचे बच्चू भाऊ कडू हे सुद्धा अन्न त्याग उपोषण करायलेत, पण त्याच्या उपोषणाला कोणी प्रतिसाद पाहिजे नाही असं कळून। नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि 2 तासाच्या नंतर हे सगळे आंदोलन करणारे शेतकरी नागरिक आहेत ते आता इथून निघालेले आहेत। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी देखील सहभाग घेतला। 2 तासापासून त्यांनी वाहने या ठिकाणी अडकळत ठेवलेली होती आणि त्यानंतर सरकारने आम्हाला फसवलंय आणि हे जे आंदोलन आहे ते योग्यच आहे। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी जी मागणी आहे ती या सर्व वाहन चालकांनी आणि शिवसेनेने केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.